हा हॅलो गाईज, चला रेकॉर्डिंग सुरू केले. आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. आता जास्त वेळ न घेता जे जॉईन व्हायचे ते होतील, जे नाही व्हायचे ते पाहतील. मुलांनो, आपण डिस्कस करतोय फ्रेंड्स, वी हॅव टू डिस्कस अबाउट द डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह मीन्स व्हॉट हे पाहिलं आपण. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, काय आम्हाला अडचण नाहीये. आपण डेरिव्हेटिव्हचे सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज बघतोय. स्टँडर्ड फॉर्म्युलेज मध्ये आता प्रत्येक फॉर्म्युला मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, तर थोडं लक्ष द्यायचं. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज इक्वल्स टू, कमेंट मध्ये प्लीज आन्सर द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज इक्वल्स टू 0. Wow, best. Shabazz. So derivative of any constant term is always equals to 0. Okay guys. So some standard formulas मध्ये सर्वात पहिला फॉर्म्युला आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ x. So derivative of x is equals to 1. Derivative of x is equals to 1. Derivative of y is equals to dy upon dx. Derivatives of k is equals to 0. Why? K is a constant. K is equals to constant. Fourth one, derivatives of kx. Derivatives of kx is equals to k. And fifth one is derivatives of e to the power x is equals to e to the power x. Guys, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे एक्स न एक्स ला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह किती मिळतो? 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय म्हणजे वाय ला जर तुम्ही एक्स न डिफरन्शिएट केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय चा मिळतो डीवाय बाय डीएक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ के, के इज द कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट टर्मला कशाने डिफरन्शिएट करा, डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स म्हणजे के हे कॉन्स्टंट आहे, पण कॉन्स्टंट टर्मच्या मल्टिप्लाय मध्ये किंवा डिवायडेड मध्ये कॉन्स्टंट टर्म असेल किंवा कॉन्स्टंट टर्मच्या मल्टिप्लाय मध्ये किंवा डिवायडेड मध्ये एक्स किंवा वाय असेल तर त्यावेळेस त्याला कॉन्स्टंट म्हणायचं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स चा काय मिळणार? के. ई टू दी पॉवर एक्स चा काय मिळतो मुलांनो? ई टू दी पॉवर एक्स. ओके. आता त्याच्यानंतरचे फॉर्म्युलेज बघा. 6 फॉर्म्युला नंबर 6. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर ए. प्रत्येक फॉर्म्युला एक्सप्लेन करणार आहे. डोंट टेक इट टेन्शन, जस्ट रिलॅक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर एन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर एन. एन इंटू म्हणजे डोक्यावर पुढे घ्यायचं आणि डोक्यामधनं एक मायनस करायचं. एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल्स टू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल्स टू डीवाय अपॉन डीएक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज इक्वल्स टू 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स इज इक्वल्स टू के. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x, e टू दी पॉवर x. Derivatives of x to the power n, n in x to the power n minus 1. Derivatives of a to the power x, a to the power x into log a. प्रत्येक फॉर्म्युला एक्सप्लेन करणार आहे, फक्त लक्ष द्यायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा काय मिळतो? 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा काय मिळतो? dy upon dx. Derivative of k 0. Derivative of kx k. Derivative of e to the power x e to the power x. Derivative of x to the power n, n into x to the power n minus 1. Derivative of a to the power x. इथं e आहे आणि इथं a आहे. मग a to the power x असलं तर जसं तसंच a to the power x, फक्त गुणाकारामध्ये log a. गुणाकारामध्ये काय असणार? log a. सर्वांनी प्लीज एक काम करा, कॅमेरेज आणि माईक हे ऑफ करा तुम्ही, कारण त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होता आणि दुसऱ्याला डिस्टर्ब करणार. ओके. सो रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार मुलांनो? 1 बाय एक्स. मी पहिले फॉर्म्युला लिहून देतो, नंतर 1 बाय 1 एक एक फॉर्म्युला आपण एक्सप्लेन करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स. Derivatives of 1 by x minus 1 by x square.
Derivatives of root x, 1 divided by 2 root x. Derivatives of log x base a. Log x base a. Log x चा डेरिव्हेटिव्ह मिळतो 1 बाय x. मग log x base a चा मिळणार 1 बाय x into log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय x टू दी पॉवर n. मी पूर्ण पहिले 12 फॉर्म्युले लिहितोय, नंतर 1 बाय 1 एक्सप्लेन करणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय x टू दी पॉवर n मायनस n डिवायडेड बाय x टू दी पॉवर n प्लस 1. बघा लक्ष द्या आता. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा काय मिळतो 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू dy by dx. Derivatives of k 0. K is the constant. Derivatives of kx k. Derivatives of e to the power x e to the power x. Derivatives of x to the power n n into x to the power n minus 1. Derivatives of a to the power x into log a to the power x into log a. म्हणजे जशास तसं फक्त गुणाकारामध्ये log a. Derivatives of log x 1 by x. Derivative of 1 by x minus 1 by x square. Derivatives of root x 1 divided by 2 root x. Derivatives of log x base a 1 by x into log a. Derivatives of 1 by x to the power n minus n divided by x to the power n plus 1. फक्त याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता एक एक फॉर्म्युला मी एक्सप्लेन करून सांगतो. स्क्रीनशॉट घ्या काढून. म्हणजे काही दिसायला प्रॉब्लेम चाललाय का? जे विजन आहे ते क्लिअर नाहीये का? प्रेम, भारत, सौरभ, सर्व क्लिअर आहे ना? गजानन तुमचा माइक ऑफ करा प्लीज. ओके सर ओके. बरं, कोड फुल दिसत नाहीये. बरं ठीक आहे, मी एकदा चेक करतो माझ्या मोबाईल मध्ये. इथं कॅमेरा लावलेला आहे, त्या कॅमेऱ्यामधनं आपला क्लास होत असतो.
चला करायचं सुरू. हॅलो मुलांनो, चला द्या लक्ष. हे तर झालं, स्क्रीनशॉट केला तुम्ही. आता पहा, थोडं 2-3 दिवस तुम्हाला या म्हणजे या ऍप मध्ये थोडे प्रॉब्लेम येतीलच. मग एकदा तुम्हाला सवय झाली, लक्षात आलं की नेमकी काय प्रोसिजर आहे, तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. एकदा परत सर्व वाचतो, तुम्ही लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय मिळतो 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय चा काय मिळणार dy/dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ के चा काय मिळतो 0, के ही कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चा काय मिळतो k. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x चा e टू दी पॉवर x. हे दिसलं की तसंच चिपकून टाकायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर n चा काय मिळणार, डोक्यावरचं पुढे घ्यायचं, डोक्यामध्ये एक मायनस करायचं, n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू दी पॉवर x चा काय मिळणार a टू दी पॉवर x इंटू लॉग a. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू दी पॉवर a टू दी पॉवर x इंटू लॉग a. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x चा 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x चा काय मिळतो 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x चा काय मिळतो -1 डिवायडेड बाय x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x चा 1 डिवायडेड बाय 2 रूट x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x बेस a, log x चा 1/x, तसा log x बेस a चा 1/x इंटू log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 डिवायडेड बाय x टू दी पॉवर n मायनस n डिवायडेड बाय x टू दी पॉवर n प्लस 1. आता 1 बाय 1 एक एक फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हे 12 फॉर्म्युलेज आपले झालेले आहेत, थोडं लक्ष द्या. हॅलो गाईज, याचं एक्झाम्पल बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे x ला कशाने डिफरन्शिएट केलं x न. ज्या फंक्शनने त्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह 1 येतो. म्हणजे कसं बघा नो, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t, t ला t ने डिफरन्शिएट केलं तर किती मिळणार 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, आन्सर इज 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ dq ऑफ q, आन्सर इज 1. ज्या फंक्शनने त्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह किती मिळतो मुलांना 1 मिळतो. काय मिळतो 1 मिळतो. समजलं. सो पहिला फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा काय मिळतो 1. दुसरा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट केल्यावरती y चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार, तो मिळतो dy/dx. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू y, y ला जर मी t ने डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह काय मिळणार dy/dt. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थीटा dy/dθ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू q, so डेरिव्हेटिव्ह इज dy/dq. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy/dx. तिसरा फॉर्म्युला आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज इक्वल्स टू 0. ज्या कॉन्स्टंट टर्मच्या बाजूला x किंवा y दिसत नाहीये ती पूर्ण टर्म कॉन्स्टंट आणि त्याचा मागचा पुढचा विचार न करता सरळ 0 लिहून टाकायचं. सो k ही कॉन्स्टंट टर्म आहे. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 चा काय मिळणार, 10 ही कॉन्स्टंट टर्म आहे. ऑल नंबर्स 10 इज आल्सो नंबर, दॅट्स व्हाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर e, कुठे इथे x किंवा y दिसते का, ऑफकोर्स ते नाहीये. हे e कॉन्स्टंट आहे, हे e कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ ही ओव्हरऑल टर्म कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ m टू दी पॉवर m, m हे कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ log a आणि बेस a, त्याचा डेरिव्हेटिव्ह पण 0 मिळतो. कसं काय मुलांनो, a हे कॉन्स्टंट आहे, हे a पण कॉन्स्टंट आहे, ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट झाली. त्याच्या आजूबाजूला कुठे x किंवा y दिसत नाहीये, म्हणजे ऑफकोर्स ती कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 5, this is also 0. Is there not a x or y? That's why 5 is the constant. That's why tan 5 overall term as constant and derivative of constant term is 0.
डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1, y चा dy बाय dx, चा 0. कोणतीही कॉन्स्टंट टर्म दिसली की त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा मुलांनो? 0. बरं सांगा का मला, मी इथं एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग अल्फा बेस बीटा चा आन्सर किती मिळणार? प्लीज कमेंट करा. बर भारत प्रेम, दुसरे कोण नाही आहेत का? ओके, सौरभ, गजानन राव ने व्हिडिओ ऑफ नाही केला का? गजानन राव प्लीज व्हिडिओ तुमचा ऑफ करा, कॅमेरा ऑफ करा ना तुमचा. चला ठीक आहे, हे झाले. याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? 0. कसं काय मिळतो? अल्फा ही एक सिम्बॉल आहे आणि बीटा हा पण एक सिम्बॉल आहे आणि हे दोन्ही कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज व्हॉट? 0. ओके, पहिले 3 फॉर्म्युले आपण पाहिले. फोर्थ वन, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx. kx चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो रे मुलांनो? k. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज इक्वल्स टू k. म्हणजे k च्या मल्टिप्लाय मध्ये काय x आहे किंवा x च्या मल्टिप्लाय मध्ये किंवा डिवायडेड मध्ये, लक्षात घ्या, x किंवा y च्या मल्टिप्लाय मध्ये किंवा डिवायडेड मध्ये कॉन्स्टंट टर्म असेल तर डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट टर्मला बाहेर काढायचं, डेरिव्हेटिव्ह फक्त x किंवा y चा काढायचा. कशाचा काढायचा? फक्त x किंवा y चा. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चा काय मिळतो? k. फॉर एक्झाम्पल इथं लिहितोय डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x चा काय मिळणार? ऑफकोर्सली 10. डेरिव्हेटिव्ह ऑफ mx चा काय मिळणार? m. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1000x चा काय मिळणार मुलांनो? 1000. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2 चा काय मिळणार? x बाय 2 ते इथं 1 आहे, सो काय मिळणार इथं? 1 बाय 2. लक्ष द्यायला काय म्हणतोय मी? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चा k मिळाला, तसा 10x चा 10, mx चा m, 1000x चा 1000, x बाय 2 चा 1 बाय 2, म्हणजे तो x चा कोइफिशियंट असतो ना, सहगुणक, तो तुमचा डेरिव्हेटिव्ह असणार. ओके, बरं आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x बाय 3. तर सांगा बरं 5x बाय 3 चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? प्लीज कमेंट करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x बाय 3 चा काय मिळतो? फाइव बाय 3. ओके, शाबाश, राइट, एकदम बरोबर, बेस्ट बेस्ट. आसिर आप बहुत देर से ज्वाइन हो चुके हैं आज, क्या बात है? चलिए ठीक है गाइस, फिफ्थ वन,
डेरिवेटिव्स ऑफ x टू द पावर n इंटू x टू द पावर n माइनस 1। ये क्या है बच्चों, अभी ध्यान दीजिए, लक्ष द्या काय म्हणतोय मी। x टू द पावर n जो पावर में है वो एज इट इज आगे ले लिया, n इंटू एक्स टू द पावर n माइनस 1। ये फॉर्मूला हमें कब यूज करना है, जबकि x का पावर कांस्टेंट टर्म रहेंगे, एनी नंबर एनी अल्फाबेट एनी सिंबल, एनी नंबर एनी अल्फाबेट एनी सिंबल। so x to the power constant term, that time we have to use the formula x to the power n into x to the power n minus 1। derivatives of x to the power 10, so n into means that 10 into x to the power 10 minus 1 9, derivatives of x to the power 9, n into 9 into x to the power 9 minus 1 8, derivatives of x to the power 3 by 2, x to the power 3 by 2, 3 by 2 is the constant term, n into is there 3 by 2 into x to the power 3 by 2 minus 1 means that 3 by 2 into x to the power 1 by 2। okay, x to the power n into x to the power n minus 1 हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो, ज्यावेळेस x कॉन्स्टंट टर्म असेल त्यावेळेस आपण x टू द पॉवर चा फॉर्म्युला यूज करतो। बरं, परत इथे लिहितोय मी 5x क्यूब असं लिहिलं, तर मला सांगा x टू द पॉवर n चा फॉर्म्युला ते यूज करायचा आहे, काही अडचण नाहीये। प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की इथं 5 आहे, मग x चा कोएफिशिएंट 5 आहे, या 5 ला काय करायचं, बाहेर काढायचं, कारण 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे, बाहेर काढलं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय फाइंड आउट करायचा x टू द पॉवर 3 चा। so 5 as it is x to the power n into म्हणजे 3 into x to the power n minus 1, 3 minus 1 2, 5 3 15 15x square 15x square। काय अडचण आहे का मुलांना याच्यामध्ये, कमेंट करा प्लीज। मी ते एक देतो तुम्हाला, मला सांगा बरं त्याचा आन्सर काय येईल। डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 टू द पॉवर 3 by 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 4 डिवाइडेड बाय 3। सांगा बरं फास्ट कमेंट करून। चला, प्रेमने आन्सर दिलेलं आहे, खूप छान। बर, प्रशांतरावनं पण आन्सर दिले, भारत ओके। प्रेम फक्त 4 लिहिले का तुम्ही, विवेक प्रेम थोडा विचार करते, 5/3 x टू दी पॉवर काय येते विचार कर थोडा, x टू दी पॉवर किती येते। हा, तू वेगळा विचार केला, हो बरोबर आहे, व्यवस्थित करते प्रेम, थोडं राहिले ते। चला मुलांनो, मी सांगतो तुम्हाला, हे 2 कॉन्स्टंट टर्म आहे, त्याला बाहेर काढून टाकला। डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा, फक्त x स्क्वेअरचा। डेरिव्हेटिव्ह मध्ये कधी पण कॉन्स्टंट टर्मला बाहेर घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x च्या टर्मचा फाइंड आउट करायचा। हे 2 x स्क्वेअरचा काय मिळतो 2x म्हणजे x टू दी पॉवर n इंटू म्हणजे 2 इंटू x टू दी पॉवर n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 1, सो 2x, बे दोन्ही 4x। x टू दी पॉवर n इंटू म्हणजे 5/3 इंटू x टू दी पॉवर 5/3 मायनस 1 means that 5/3 into x to the power 2/3। इथं कसं करायचं, तिरकस गुणाकार, 5 1 5 3 1 3, 5 मधून 3 गेला 2 भागिले 3 1 3। ओके,
देन इथे 3 काय रे कॉन्स्टंट टर्म आहे आणि ते डिवायडेड मध्ये. सो 1/3 1/3 ला बाहेर काढलं. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा x टू द पॉवर 4 चा. x टू द पॉवर 4. सो 1/3 ऍज इट इज x टू द पॉवर n चा फॉर्म्युला n इंटू म्हणजे 4 इंटू x टू द पॉवर 4 मायनस 1 3 म्हणजे 1 इंटू 4 4x क्यूब डिवायडेड बाय 3. Derivatives of x to the power minus 5. X to the power n means that minus 5, n into means that minus 5 into x to the power n minus 1, minus 5 minus 1. So minus 5 into x to the power minus 5 minus 1 minus 6. समझ रहे हैं? हॅलो गाईज, फक्त कमेंट करून सांगा एकदा समजलं की नाही समजलं. हॅलो गाईज, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? लास्ट वाला रिपीट करायचं का? भारत कोणता? सेकंड लास्ट का लास्ट? म्हणजे हा वाला, म्हणजे याला मी 4था नंबर देतो आणि याला 5वा नंबर देतो. 4था किंवा 5वा दोन्ही पैकी कोणतं रिपीट करायचं आहे? लास्ट लास्ट. ओके, 5th वन. यार इट्स व्हेरी सिंपल. बघा x टू द पॉवर n, n म्हणजे किती आपलं -5. x टू द पॉवर n, n इंटू म्हणजे -5 n इंटू म्हणजे -5 इंटू x टू द पॉवर n -1 -5 -1 -5 as it is x to the power -5 -1 -6. संपलं. ओके, आसिर समझ में आया क्या आपको? ओके चलो, नो प्रॉब्लम. नेक्स्ट वाला फॉर्मूला देखते हैं हम अब. आपके साथ में जो बच्चे हैं वो बहुत गलती कर रहे हैं. अभी कुछ नहीं लगेगा उनको. जब ये पूरा बेसिक हो जाएगा और जब वो बोलेंगे कि मुझे बैच करना है, तब कुछ मजा नहीं है. आणि मी आता जे व्हिडिओज टाकणार आहे ते मी आता नाही टाकणार आहे, तुम्हाला ते आता नंतर टाकणार मी व्हिडिओज. काही काही मुलांना वाटत असेल ते व्हिडिओज बघून आपण ते करू शकतो, तर तसं नाही. ते त्याला मला पेड व्हर्जन करावं लागेल व्हिडिओजला. त्या व्हिडिओजला मी पेड व्हर्जन करून टाकतो. चला 6 नंबरचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x. तर e टू दी पॉवर x काय मिळतंय? e टू दी पॉवर x. तुम्ही म्हणणार हा फॉर्म्युला कुठे यूज करायला? काहीच नाही. डायरेक्ट e टू दी पॉवर x दिसलं तर डायरेक्ट e टू दी पॉवर x लिहायचं, मोकळं व्हायचं, ताण नाही घ्यायचं त्याचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x, तर याचा हेच मिळतंय e टू दी पॉवर x इंटू फक्त लॉग आहे. मुलांनो एक आहे कॉन्स्टंट टर्म आहे, अल्फाबेट आहे, ऑल अल्फाबेट्स आर कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट टर्म टू दी पॉवर x, कॉन्स्टंट टर्म टू दी पॉवर x. सो e टू दी पॉवर x इंटू लॉग a. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 टू दी पॉवर x, इथे मिळते 10 टू दी पॉवर x इंटू लॉग ऑफ 10. Derivatives of 2 to the power x, constant term to the power x, so 2 to the power x into log of 2. म्हणजे कशाच्या डोसक्यावर x दिसलं, e च्या सोडून, e च्या डोसक्यावर x असेल तर e टू दी पॉवर x येणार. आणि मग e सोडून दुसरं काही असेल 10 15 20 25 m त्याच्या डोसक्यावरती x दिसलं की e टू दी पॉवर x सूत्र e टू दी पॉवर x into log a. means that 10 to the power x ला 10 to the power x into log of 10, 2 to the power x ला 2 to the power x into log of 2. डोक्यावरती x दिसलं तर a टू दी पॉवर x सूत्र a टू दी पॉवर x into log a. so m टू दी पॉवर x ला येणार m टू दी पॉवर x into log of m.
डेरिवेटिव्ह ऑफ 5 to the power x. सो 5 to the power x into log of 5. इथं जमलिंग नाही करून घ्यायच्या स्वतःची. डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power 5 म्हणजे x चा पॉवर कॉन्स्टंट टर्म आहे, x to the power यांचा फॉर्म्युला, आणि इथं 5 to the power x असेल तर इथं a to the power x चा फॉर्म्युला. म्हणजे x च्या डोक्यावरती कॉन्स्टंट टर्म असेल तर x to the power यांचं सूत्र, आणि कॉन्स्टंट टर्मच्या डोक्यावरती x असेल तर a to the power x चं सूत्र. त्याच्यामध्ये जमलिंग होऊ द्यायची नाही, हे लक्षात ठेवायचं. 8 number, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. log x चा काय मिळतो? 1 by x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 by x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 by x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 by x. पाठच करायच्या. आज मी फक्त 12 फॉर्म्युले दिले, 12 फॉर्म्युले उद्या पाठ पाहिजेत. माईक ऑन करणार, प्रत्येकाला विचारणार मी. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. हा फॉर्म्युला काही नाही, जशाच तसंच चिकून टाकायचा असतो. Derivatives of 1 by x, derivatives of 1 by x minus 1 by x square. Derivatives of root x चा derivatives काय मिळतो? 1 by 2 root x. e to the power x, e to the power x, e to the power x, e to the power x into log a. Derivatives of log x 1 by x, derivatives of 1 by x minus 1 by x square. Derivatives of root x 1 by 2 root x. 1 by 2 root x. Derivatives of log x आणि बेसला a म्हणजे कॉन्स्टंट टर्म. log x बेस a चा मिळतो 1 by x into log a. हे दोन फॉर्म्युलेज मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करून सांगणार आहे, फक्त पाठ करायचे तुम्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 by x to the power n minus n divided by x to the power n plus 1. बरं, 12 पैकी कोणत्या फॉर्म्युला मध्ये तुम्हाला अडचण आहे प्लीज कमेंट करा एकदा. समजले सर्व फॉर्म्युले? पण ते दोन कुठे यूज करायचे हे मी उद्या एक्सप्लेन करून सांगणार आहे. इथपर्यंत समजले का? प्लीज कमेंट करून सांगा. कोणता फॉर्म्युला रिपीट करायचा आहे तेही सांगा. रूट एक्स वाला फॉर्म्युला म्हणताय? हा प्रेम, रूट एक्स चा फॉर्म्युलाचं काहीच नाहीये. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दिसलं की त्याला डायरेक्टली लिहायचं 1 by 2 रूट एक्स. तुला वाटत असेल की जसं की x टू दी पॉवर चा फॉर्म्युला a टू दी पॉवर x चा फॉर्म्युला कुठे यूज करायचा ते पाहिलं आपण. तर रूट हे log x 1 by x रूट x चे फॉर्म्युले कुठे यूज करायचं नाही, हे असंच येते. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दिसलं की चिपकून टाकायचं 1 by 2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 by 2 रूट एक्स. काय नाही, वेगळं नाही येतेच काय असं. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय येतंय का सर? जशाच तसंच रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 divided by 2 रूट एक्स. दॅट्स ऑल. चला, सर्वांना समजलं? आज मस्त लेक्चर झालं, व्यवस्थित झालं. तुमचे कोणी फ्रेंड्स असतील तर प्लीज सांगा. कारण बॅच जर आपल्याला एक मिनिट ऐसे 9-1 का कुछ नहीं है, ये फॉर्मूले एज इट इज लिखना है. जैसे कि डेरिवेटिव ऑफ log x दिखा कि उसके जगह पे 1 by x लिख देना. डेरिवेटिव ऑफ 1 by x दिखता है तो उसके जगह पे -1 by x स्क्वायर लिख देना. डेरिवेटिव ऑफ रूट x दिखता है तो 1 by 2 रूट x लिख देना. उसके लिए ऐसा है तो ऐसा, वैसा है तो वैसा, ऐसा कुछ नहीं है. जैसा दिख रहा है उसी तरीके से उसको चिपका देना है. ये फॉर्मूले कुछ अलग तरीके से नहीं है, जैसा है वैसा चिपका देना है उसको. जैसे कि ये फॉर्मूला a टू दी पावर x ही रहेगा क्या हर बार? नहीं, उसके जगह पे दूसरा कुछ आएगा तो उसको इस तरीके से लिखना है. मगर इसके जगह पे कुछ नहीं आता है. log x ही रहेगा उसको 1 by x लिखना है, 1 by x रहेगा उसको -1 by x स्क्वायर लिखना है, और